करू ते करू, रोज नवीन कारणं सांगितली जातात. कधी सांगतात केंद्रातनं पैसा यायचा आहे, कधी सांगतात राज्यातनं पैसा यायचा आहे, कधी सांगतात बँकेतनं पैसा यायचा आहे. ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत नाही. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर महाराष्ट्र एक समृद्ध राज्य आहे. महाराष्ट्राला कर्ज देखील काढता येतं. भरपूर 60,000 कोटी रुपयाची लिमिट महाराष्ट्राची कर्जाची आज बाकी आहे. कर्ज देखील काढता येतं. कुठल्याही पद्धतीनं हा पैसा जमा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करता येते. फक्त नियत आहे का मदत करायची हा प्रश्न आहे. आणि म्हणून ताईंनी आता जसं सांगितलं वेगवेगळ्या प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना मदत आज करावी लागेल. आज खऱ्या अर्थानं खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता वेगळी मदत करावी लागेल. आज पाणी काढण्याकरता मदत करावी लागेल. अनेकाचे पंप वाहून गेले त्याची मदत करावी लागेल. लाईटचे पोल त्या ठिकाणी बसून गेले त्याची मदत करावी लागेल. आणि आता तर मला काल मी लातूर जिल्ह्यामध्ये होतो, संभाजीरावांनी काल नवीनच गोष्ट सांगितली. आता या सरकारमध्ये त्यांनी बियाण्याकरता लॉटरी सिस्टीम सुरू केली आहे. मग शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आणि मग त्यातनं ते चिठ्ठी काढणार आणि 100 शेतकऱ्यांनी अर्ज केला तर 30 चिठ्ठ्याकडून 30 शेतकऱ्यांना बियाणं देणार. आपला नियम होता 7-12 त्याला बियाणं. आता हे लॉटरीनी म्हणजे जणू काही घर वाटून राहिले. अशा प्रकारे लॉटरीने बियाणं देणं ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला आश्वस्त करायला आलो. आम्ही विरोधी पक्ष म्हणून चूप बसणार नाही, यांना चूप बसू देणार नाही. काय वाटेल ते झालं ते रस्त्यावर उतरून या सरकारला मदत द्यायला आम्ही भाग पडल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरून यांच्याशी संघर्ष केल्याशिवाय थांबणार नाही. जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला थेट मदत मिळत नाही, सरसकट मदत मिळत नाही. आता 100% त्या ठिकाणी पीक गेलेलं आहे. पंचनामे कशाचे? ठीक आहे, नियमात पंचनामे करायचे जरूर करा, पण ते करताना काही ठिकाणी बदमाशी आहे. आता आम्ही एका ठिकाणी गेलो 40%च लिहून टाकलं. त्या ठिकाणी नुकसान 100% नुकसान दिसतंय आणि 40% जणू काही यांच्या बापाचेच पैसे चालले. अशा प्रकारे काही अधिकारी या ठिकाणी वागून राहिले. त्यामुळे हे काही सहन केलं जाणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला आज एवढंच आश्वस्त करतो, मेघनाताईंनी आश्वस्त करतो, जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सुरूच ठेवू आणि तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहू. लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी मदत मिळवून देऊ. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.